हालेलुया. थँक्यू. आपला परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. बायबल सांगते हा दिवस प्रभूने नेमला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हालेलुया. प्रियांनो, कदाचित तुम्हाला अशा आम्हा सर्व बहिणींना क्वायरमध्ये आणि पुढे वचनात आणि आजच्या उपासनेच्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण आम्हा बहिणींचाच सहभाग अनुभवणार आहात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. 2026च्या महिला दिनाची जगभरात अधिकृत थीम ही आहे, गिव्ह टू गेन, म्हणजे मिळवण्यासाठी द्या किंवा सहकार्य करा. ही मोहीम पुरुष व स्त्री यांच्या प्रमाणाची समानता साध्य करण्यासाठी, महिलांना पाठिंबा देण्यासाठी, शिक्षण आणि संधी यावर भर देण्यासाठी ज्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो. या दिवशी महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, त्यांच्या कामाचा सन्मान करणे, त्यांना मुख्य नेतृत्वाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हालेलुया. बायबलसुद्धा महिलांचा उल्लेख त्यांच्या विशेष कार्याकरिता करतो, जसे की मरियेप्रमाणे विश्वासू, एस्तेरप्रमाणे धैर्यवान, रूथप्रमाणे प्रेमळ, अबिगैलप्रमाणे बुद्धिमान आणि दबोराप्रमाणे नेतृत्व करणारी. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीजस. म्हणून आपणही जागतिक महिला दिन आपल्या भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात आणि शिलोह मंडळीमध्ये साजरा करत आहोत. आज या निमित्ताने देवाच्या वचनाची घोषणा सिस्टर श्रद्धा तांबट करणार आहेत. त्या देवाचे वचन आम्हासाठी घेऊन येत असताना आपण टाळ्या वाजवून देवाचे गौरव व त्यांना प्रोत्साहन देऊयात. आमेन. हालेलुया. हालेलुया. महिलांचा आवाज जास्त पाहिजे आज. हालेलुया. कारण आज जागतिक महिला दिन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्या सर्वांवर कृपा केली आणि कृपेने त्याने तुमचं आमचं तारण केलं. कृपेला इंग्लिशमध्ये ग्रेस म्हणतात आणि ग्रेस या शब्दाचा इंग्रजीमध्ये जर आपण अर्थ बघितला तर असं लिहिलेलं आहे की अनडिझर्व, अनमेरिटेड, अनअर्न फेवर. फेवर म्हणजे अनुकूलता. ज्या अनुकूलतेच्या आपण लायकीचे नाही, किंवा जी अनुकूलता जी देवाकडून आपल्याला मिळालेली आहे ती आपण मोजू शकत नाही आणि ती आपण कमवलेली पण नाही आहे. अशी कृपा परमेश्वराने तुमच्या आमच्या माझ्यावर केली आणि कृपेने त्याने तुमचं आणि माझं तारण केलं. यावेळेस आपण परमेश्वराची कृपा पावलेल्या काही स्त्रियांविषयी आज अभ्यास करणार आहोत. प्रत्येकीविषयी आपण अनेक वेळा अभ्यासलेलं आहे, अनेक वेळा त्यांच्याविषयी वाचलेलं आहे, परंतु नव्याने आज आपण त्यांच्याबद्दल शिकणार आहोत. त्यांच्या जीवनातून आपण काहीतरी शिकणार आहोत. यावेळेस आपण एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 84वा अध्याय आणि 11वं वचन आपण वाचूया. कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हालेलुया. परमेश्वर देव हा आमचा सूर्य व आमची ढाल आहे आणि तो आम्हाला अनुग्रह व गौरव देतो. हालेलुया. आणि आम्हा प्रत्येकाला परमेश्वराचा अनुग्रह मिळालेला आहे. त्याची अनुकूलता त्याने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. यावेळेस इंग्रजीमध्ये एक कोट आहे, एक वाक्य आहे की वेन यू रन अलोन इट्स कॉल्ड रेस अँड वेन गॉड रन्स विथ यू इट्स कॉल्ड ग्रेस.
याचा अर्थ असा की जेव्हा आपण एकटे धावतो याचा अर्थ आपण एक धाव धावतो, परंतु त्या धावेमध्ये जेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर असतो त्याला ग्रेस किंवा देवाची कृपा किंवा देवाची अनुकूलता असं म्हटलं जातं. आपण पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशामध्ये राहतो. या देशाचा इतिहास आपण पाहिला तर आपल्याला कळतं की या देशामध्ये पुरुषांना प्राधान्य दिलं जात होतं, स्त्रियांना दुय्यम स्थानामध्ये लेखलं जात होतं, त्यांना शिक्षणाची संधी नव्हती. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. परमेश्वर या देशातील स्त्रियांवर अनुकूल झाला, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली, स्वतःची प्रगती करण्याची संधी मिळाली आणि त्या पुढे गेल्या. परंतु या देशामध्ये अशी परिस्थिती होती, परंतु बायबलमध्ये सुरुवातीपासून परमेश्वर हा स्त्रियांचा सन्मान करतो आणि त्यांचा आदर करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाने स्त्रियांचा नेहमीच सन्मान केलेला आहे आणि त्याच्या महान उद्देशासाठी त्याने त्यांना उपयोगात आणलेला आहे. यावेळेस आपण वचन वाचूया, उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 27 वचन. हालेलुया. देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचं आपल्याला बनवलेलं आहे. म्हणून प्रत्येक स्त्री म्हणणार आहे की मी देवाच्या प्रतिरूपामध्ये बनलेली आहे. आमेन. म्हणूया यावेळेस मी देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेली आहे. मी देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेली आहे. किती महान गौरव, किती महान सन्मान परमेश्वराने स्त्रियांना दिलेले आहे की त्याच्या प्रतिरूपामध्ये आदामाबरोबर त्याने आपल्यालाही बनवलेलं आहे. आणि देवामध्ये पुरुष आणि स्त्री असा कुठलाच भेद देव करत नाही. त्यासाठी वचन वाचूया, गलती याचा 3 अध्याय आणि 28 वचन. अशा तुम्हामध्ये यहुदी, हेल्लेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. आमेन. परमेश्वरासाठी पुरुष व स्त्री आपण सर्व एकच आहोत. म्हणून आपण कुणी कमी आहोत किंवा कुणापेक्षा कमी लेखण्याचं आपल्याला कारण नाही, कारण परमेश्वराने आपला सन्मान आणि आदर केलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही स्त्रिया आपण बायबलमधून बघणार आहोत ज्या अगदी असामान्य होत्या. देवाची कृपा मिळवायला आपल्याला काही मोठं उच्च शिक्षित असावं लागत नाही किंवा आपल्याला कोणतं पद असावं लागत नाही किंवा आपल्याला एखादी क्वालिटी आपल्यामध्ये असली तरच देवाची कृपा आपल्याला मिळणार आहे असं काही नाही आहे. तर देवाची कृपा कुणालाही मिळू शकते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या त्या स्त्रियांबद्दल आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, परंतु त्या स्त्रियांमधून आज आपण नव्याने काहीतरी शिकणार आहोत. तर पहिली स्त्री आपण बघूया ती म्हणजे मरिया. आता या स्त्रियांच्याद्वारे आपण काय शिकणार आहोत की देव आपलं अंतःकरण पाहतो, देव आपला जो विश्वास पाहतो आणि त्या आपल्या आज्ञापालनाचा आणि आपल्या विश्वासाचा सन्मान करतो आणि देवाच्या कृपेमुळे आपलं जीवन बदलतं आणि देवाच्या कृपेमुळे एखादं राष्ट्र पण बदलू शकतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या स्त्रियांना परमेश्वराने त्याच्या महान योजनेसाठी उपयोगात आणलं, त्यांच्यावर विशेष कृपा परमेश्वराने केली आणि म्हणून त्यांच्याद्वारे आपण सर्व जग काहीतरी शिकत आहे, आज त्यांची आठवण करत आहे आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया. त्या पहिल्या सर्व स्त्रियांमध्ये पहिली स्त्री आपण बघणार आहोत मरिया. लूक याचा 1 अध्याय आणि 28 वचन आपण वाचूया. तेव्हा देवदूत आत तिचकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले, कल्याण, प्रभू तुझबरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. हे कृपा पावलेले, कल्याण. परमेश्वराची कृपा तिजवर झाली. आणि आपण मरियेची पार्श्वभूमी बघितली तर तिच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. ती एक साधारण तरुण मुलगी होती, देवावर विश्वास ठेवणारी, प्रार्थना करणारी ती मुलगी होती. आणि प्रार्थना करत असताना देवाने तिला दर्शन दिलं, देवदूताने तिला दर्शन दिलं
आणि ती कोणी फेमस व्यक्ती नव्हती, तिला कोणी खूप काही मोठी राजमहालात राहणारी ती व्यक्ती नव्हती, तर ती एक साधी व्यक्ती होती, परंतु देवाने तिला महान उद्देशासाठी निवडलं. हालेलुया. काय उद्देश होता? ख्रिस्ताची आई, येणाऱ्या तारणाऱ्याची आई होण्यासाठी परमेश्वराने तिला निवडलं. का बरं परमेश्वराची कृपा तिच्यावर झाली? असं काय होतं मरियमध्ये की परमेश्वराने तिच्यावर कृपा केली आणि ख्रिस्ताची आई होण्याचा मान सन्मान तिला परमेश्वराने दिला? तर पहिली गोष्ट म्हणजे मरिया ही नम्र होती. ती अतिशय नम्र होती आणि तिच्यामध्ये कसलाही गर्व अहंकार नव्हता. दुसरी गोष्ट, ती देवावर विश्वास ठेवणारी होती. आणि तिसरी गोष्ट, ती आज्ञाधारक होती. लूक याचा 1 अध्याय आणि 38 वचन आपण वाचूया. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे होवो. मग देवदूत तीचपासून निघून गेला. बरोबर. त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये, त्या काळामध्ये जर आपल्यातील कुणाला किंवा एखाद्या तरुण मुलीला देवाने सांगितलं असतं की पहा, तू गर्भवती होशील, तरुण मुलीला आणि तुला पुत्र होईल, तर कदाचित मी त्या जागी असते तर मी म्हटले असते, देवा मी नाही, कोणा दुसरीला तू उभं कर. का येणारी परिस्थिती काय होती? जर मी लग्न न करता जर मी प्रेग्नंट राहिले तर लोक मला काय म्हणतील? समाजात माझ्याबद्दल गैरसमज होतील किंवा मग माझी बदनामी होऊ शकेल, ह्याचाही तिने विचार केला नाही आणि त्या आज्ञेला तिने हो म्हटलं. हालेलुया. परमेश्वराची जी पण आज्ञा तिला मिळाली त्या आज्ञेला तिने हो म्हटलं. आणि या मरियेकडून आपण हे शिकतो की देवाची इच्छेला हो म्हणावं. हालेलुया. आज्ञाधारकता आपण तिच्याकडून शिकतो आणि तिने विश्वास ठेवला आणि देवाची आज्ञा तिने पाळली. जी आज्ञा तिला परमेश्वराकडून मिळाली त्या आज्ञेला तिने होकार दिला आणि ती पुढे गेली आणि मरियेकडून आज्ञा पाळण्याचं आपण शिकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर मरियेकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. परंतु दुसऱ्या स्त्रीकडे आपण जाऊया, ती म्हणजे एस्तेर. हालेलुया. एस्तेर राणीविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एस्तेरला एका उद्देशासाठी कृपा मिळाली, एक महान उद्देश. आणि एस्तेरचं पार्श्वभूमी बघितली आपण, ती एक यहुदी होती, ती तरुण होती आणि ती अनाथ होती. तिला आई वडील नव्हते. तिच्या चुलत भाऊ म्हणजे मर्दखै याने तिचा सांभाळ केला होता आणि देवाच्या योजनेनुसार ती पर्शिया देशाची राणी झाली. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा या तिच्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तर तिच्या जीवनाचं साम्य आपल्याला योसेफाशी मिळतं जुळतं वाटतं तिचं जीवन. कारण योसेफालाही खड्ड्यामधून काढून परमेश्वराने त्या देशामध्ये मोठा अधिकारी नेमलं आणि त्या योजनेमध्ये देवाचा खूप मोठा उद्देश होता. तसंच एस्तेरच्या जीवनामध्ये यहुदी लोकांना वाचवण्यासाठी, यहुदी लोकांचा नाश होणार होता, तर त्या यहुदी लोकांना वाचवण्यासाठी परमेश्वराने एस्तेरला उपयोगात आणलं. हालेलुया. एस्तेरच्या जीवनाविषयी आपण बघूया. एस्तेर याचा 2 अध्याय आणि 17 वचन आपण वाचूया. हो. एस्तेरवर त्या राजाने विशेष कृपा केली, त्याला अनुग्रह दिला आणि हा अनुग्रह एस्तेरला परमेश्वराकडून मिळाला. पहा, ती एक सामान्य मुलगी होती, परंतु परमेश्वराने तिला मोठ्या कार्यासाठी उपयोगात आणलं आणि तिला एवढी कृपा पुरवली की ती एका देशाची राणी झाली. आणि त्या राणी होण्यामागे परमेश्वराची एक महान योजना होती. आपल्याला ती गोष्ट माहीतच आहे की हामान त्या स्टोरीमध्ये आहे, त्या गोष्टीमध्ये आहे, ज्याला मर्दखयाचा खूप राग येत होता, जो एस्तेरचा भाऊ होता. का तर तो त्याला मुजरा करत नव्हता किंवा त्याचा सन्मान करत नव्हता आणि त्याला तो अपमान वाटायचा. आणि मग त्यांनी ठरवलं की हे यहुदी लोक जे आपल्या देशामध्ये आहेत त्यांचा आणि सर्व यहुदी या देशामध्ये यहुदी लोकांचा नाश करण्याचं त्याने ठरवलं. त्याने फरमान काढलं, तो राजाकडे गेला, परवानगी मिळवली. आणि हे मर्दखयाला जेव्हा कळलं तेव्हा त्याने एस्तेरला असं म्हटलं की
कदाचित ह्याच उद्देशासाठी तू राणी झाली असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण वचन वाचूया. एस्तेर याचा 4 अध्याय आणि 16 वचन. जा, शुशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईल. मग मी मेले तरी मेले. आमेन. आपण एस्तेरमध्ये हा विशेष गुण पाहतो की ती धैर्यवान होती. तिच्यामध्ये खूप धैर्य होतं आणि कदाचित तिने त्या जागेवर राणी असताना तिला असं वाटलेलं की मी आता राणी आहे, बाकीचे लोक मेले तर मेले, मला त्यांचं काय. तर असं तिने केलं नाही. तिला आपल्या लोकांविषयी आपुलकी होती, प्रेम होती, त्यांच्याविषयी काळजी होती आणि 3 दिवस तिने उपवास केला. आपल्या दासींना तिने उपवास करण्यास सांगितला आणि ज्या ठिकाणी जाण्याची परवानगी नसताना जर त्या ठिकाणी ती राजाच्या खोलीमध्ये गेली असती तर कदाचित ती मेली पण असती. परंतु ज्यावेळेस तिने धैर्य केलं आणि ती म्हणाली आज मी मेले तर मेले, तिच्या लोकांसाठी ती धैर्य दाखवणारी स्त्री होती आणि ती प्रेमळ अशी स्त्री होती. आणि त्या ठिकाणी गेलं आणि त्या राजाचा अनुग्रह तिच्यावर झाला आणि राजाने तिचं म्हणणं ऐकून घेतलं. आणि दुसरी गोष्ट की एस्तेरमध्ये विस्डम म्हणजे शहाणपण होतं. जी गोष्ट कधी बोलायची तिला ठाऊक होतं. तिने असं राजाला सांगितलं नाही की मी यहुदी आहे, माझा भाऊ हा मर्दखय आहे. ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेसच ती बोलली. ज्या गोष्टी ज्यावेळेस बोलायच्या, कधी बोलायच्या, हे ज्ञान, हे शहाणपण तिच्याकडून आपण शिकतो. आणि खरोखर यावेळेस ती धैर्यवान होती आणि तिचा भाऊ जो मर्दखय जे तिला सांगेल तेच ती करत होती. याचा अर्थ ती आज्ञाधारक होती. आणि मर्दखयाने तिला जे जे करण्यास सांगितलं ते तिने केलं आणि त्यामुळे यहुदी लोक वाचले गेले. या 4 अध्याय 14 वचन आपण वाचूया. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याचं प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. बरोबर. मर्दखय तिला म्हणाला की कदाचित ह्याच कारणासाठी परमेश्वराने तुला राणी केले असेल. काही ठिकाणी परमेश्वर आपल्याला एका जागेवर ठेवतो, एका स्थानावर ठेवतो, एका पदावर ठेवतो. कधीकधी असा आपलाच फायदा होण्यासाठी नाही तर त्यातून इतरांचाही फायदा होण्यासाठी, इतरांचंही रक्षण करण्यासाठी, इतरांनाही मदत करण्यासाठी त्या पदावर परमेश्वर आपल्याला ठेवतो. आणि एस्तेर राणीप्रमाणे जर आपण आपल्या जीवनात परमेश्वराची कृपा आपल्याला हवी असेल तर आपण तिच्यासारखं धैर्यवान होणं गरजेचं आहे. देवाची आज्ञा पाळण्याचं गरजेचं आहे आणि दुसऱ्यांना मदत करण्याचं अंतःकरण आपलं हवं आहे. हालेलुया. मग एस्तेर कडून आपण काय शिकतो की देवाची कृपा ही फक्त आपल्या फायद्यासाठी नसते तर ती दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. आपल्या देवाच्या कृपेने आपण इतरांचंही रक्षण करू शकतो, इतरांनाही मदत करू शकतो. हे आपण एस्तेरपासून शिकू शकतो. तिसरी स्त्री ती म्हणजे रूथ. आता रूथबद्दल आपण जर वाचलं तर ती खूप निष्ठावान होती आणि निष्ठेमुळे तिला ही परमेश्वराची कृपा मिळाली होती. ती मोआब देशामध्ये तिच्या सासूबरोबर होती. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तिचा सासरा, तिचा नवरा मरण पावला आणि ती तरुण होती, तिला मूलबाळ नव्हतं आणि तिच्या जीवनात फक्त पाहिलं तर आपण काय होतं, दुःखच होतं. तिची एक सासू होती आणि जर एक तरुण मुलगी जिचं कोणीच नाही आहे, फक्त एक वृद्ध सासू आहे, तिच्यासमोर काही भविष्य नाही, अशा वेळेस तिने काय निर्णय घ्यावा. आणि तिच्या सासूने तिला पर्याय दिला होता की तू जा, तुझ्या माहेरी जा, तिथे तू लग्न कर, तिथे तू सुखी राहा. परंतु कदाचित तिने तो निर्णय स्वीकारला नाही, तिला तो निर्णय मान्य नव्हता. तर तिने आपल्या सासूबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, तिच्याबरोबर तिच्या देशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित मला असं वाटतं की तिने आपल्या सासूकडून
इस्रायल देशाविषयी, परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांविषयी, सगळ्या गोष्टींविषयी, तिने महान कृत्यांविषयी तिने ऐकलं असेल. कदाचित त्या देवावरती विश्वास ठेवायला लागली असेल आणि त्या देशातले आशीर्वाद किंवा त्या देशात परमेश्वराने केलेली कृपा ते तिला मिळवायची असेल. म्हणून तिने काय निवड केली, तर तिने आपल्या सासूबरोबर जाण्याची निवड केली आणि ती नाओमीबरोबर तिने तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि ती परत इस्रायल देशामध्ये लोकांमध्ये ती त्या ठिकाणी आली. रूत याचा 1 अध्याय आणि 16वं वचन आपण वाचूया. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. आमेन. आणि तिने तिच्या सासूची सेवा केली. तिने तिच्याविषयी जर आपण म्हटलं की ती खूप कष्ट करणारी स्त्री होती. ती काय काम करायची तिथे गेल्यानंतर? ती सर्व वेचत होती. सर्व वेचणे म्हणजे हे गव्हाची कापणी करताना उरलेल्या ज्या ओंब्या पडलेल्या असतात त्या ओंब्या वेचणं म्हणजे सर्व वेचणं. आणि त्या ओंब्या दिवसभर गोळा करून मी सर्व वेचणे काय असतं ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, कारण मी खेड्यामध्ये राहिलेली आहे. फार कष्टाची गोष्ट आहे. आणि हा जो समय असतो सर्व वेचण्याचा, हा जो काळ असतो तो नेहमी उन्हाळ्यात असतो. गव्हाची कापणी नेहमी फेब्रुवारी मार्च महिन्यात येते, जेव्हा प्रखर ऊन असतं आणि दिवसभर बायका एक पोतं घेऊन किंवा एक गोणी घेऊन दिवसभर त्या शेतामध्ये फिरतात. एक ओंबी त्या वेचतात, या शेतातून त्या शेतात, आणि त्या कष्ट करत दिवसभर ती गोणी भरतात आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर ते धान्य ते कुटायचं, ते साफसूफ करायचं आणि मग ते दळून आणायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि रूथ ही कष्ट करणारी स्त्री होती. तिने कष्ट करून ती स्वतःचाही सांभाळ केला आणि तिच्या सासूचाही तिने सांभाळ केला आणि तिच्या सासूचीही तिने काळजी घेतली. आणि कदाचित ह्या निष्ठेमुळे तिच्या सासूविषयी आणि देवाविषयी असलेली तिची निष्ठामुळे कदाचित देवाची कृपा तिच्यावर झाली आणि तिचा विवाह बोआजाशी झाला. बोआज हा एक सधन शेतकरी होता आणि तो दाविदाचा पूर्वज होता. म्हणजे बोआजाला ओबेद झाला आणि ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद झाला. म्हणजे हा दाविदाचा पंजा आणि रूथ ही दाविदाची पंजी. म्हणजे जिचं इस्रायल देशाशी किंवा यहुदा वंशाशी काहीही संबंध नव्हता. ती एक मोआब देशातली एक साधारण मुलगी होती, दुःखी होती आणि जिचं कोणीही नव्हतं. अशा स्त्रीला परमेश्वराने देवाची येशूच्या वंशावळीत तिचं नाव आलं. हालेलुया. किती मोठा मान, किती मोठा सन्मान परमेश्वराने तिची निष्ठा पाहून दिला. हालेलुया. या प्रत्येक स्त्रियांमधून आपण बघितलं तर त्या स्त्रियांमध्ये काहीतरी विशेष गुण आहेत. हालेलुया. आणि का बरं रूथला देवाची कृपा मिळाली? तर पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिक होती. ती तिच्या कामामध्ये सिन्सिअर होती. तिच्या कामामध्ये तिने कधी हलगर्जीपणा केला नाही. म्हणजे काम करत असताना कधी तिने कामचुकारपणा केला नसेल किंवा ते कामामध्ये तिने एकदम प्रामाणिकपणे तिचं काम केलं असेल. दुसरं म्हणजे ती कष्टाळू होती. तिने खूप प्रामाणिकपणे अतिशय मेहनतीने कष्ट करणारी ती स्त्री होती. कदाचित ती म्हणू शकली असती तिच्या सासूला की मी खूप कष्ट आहेत या कामामध्ये, मी नाही जाणार हे करायला. तर ती स्वतः तिच्या सासूला जे सांगितलं ते तिने केलं आणि ते कष्ट तिने केलं. सर्व कठीण परिस्थितीमध्ये तिने देवावर विश्वास ठेवला. तर आपण रूथपासून काय शिकतो बरं? की देव आपली निष्ठा पाहतो, देव आपले कष्ट पाहतो आणि संकटाहितही ठेवलेला विश्वास पाहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव आपली निष्ठा पाहतो, देव आपले कष्ट पाहतो आणि देव संकटात ठेवलेला विश्वास पाहतो आणि देव आपल्या दुःखाला आशीर्वादामध्ये बदलू शकतो. तेवढं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. हालेलुया. तर
या सर्व स्त्रिया, अशा अनेक स्त्रिया आहेत बायबलमध्ये की ज्यांच्यापासून देवाने मोठं कार्य केलं. परमेश्वराने त्यांना एक योजना दिली, त्यांच्या जीवनासाठी एक उद्देश दिला आणि तो उद्देश त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्तीस त्या परमेश्वराने आणला. त्यासाठी त्यांच्यावर विशेष अनुग्रह ठेवला, विशेष कृपा त्या स्त्रियांना पुरवली. परंतु त्या स्त्रियांची हे गुण पाहून त्यांना विशेष कृपा परमेश्वराने दिली. आणि म्हणून आपण काय शिकतो की मरियेकडून आपण आज्ञाधारकपणा शिकतो. मरियेसमोर परिस्थिती कठीण होती, भविष्याची खात्री तिला नव्हती, काय होईल तिला माहिती नव्हतं, परंतु देवाने जे सांगितलं त्या आज्ञेला तिने हो म्हटलं. म्हणून मरियेकडून आपण आज्ञाधारकपणा शिकतो आणि एस्थेरकडून धैर्य आणि उद्देश आपण शिकतो की तिच्या जीवनाला काहीतरी उद्देश होता. तिच्या जीवनामध्ये धैर्यवान ती होती. तिच्या मरणाला ती घाबरली नाही आणि तिने धैर्य दाखवलं आणि तिच्या जीवनामध्ये जो उद्देश देवाने ठेवला होता तो तिने पूर्ण केला. आणि अनेक आज इस्रायल राष्ट्र तिच्याद्वारे, यहुदी लोक त्या काळामध्ये वाचले गेले. जर त्या ठिकाणी देवाच्या योजनेला एस्थेरने जर नकार दिला असता तर कदाचित त्या ठिकाणी यहुदी लोकांचा नाश झाला असता किंवा दुसऱ्या कोणाकडून देवाने यहुदी लोकांना वाचवलं असतं. परंतु एस्थेरने देवाच्या योजनेला हो म्हटलं, तिने धैर्य दाखवलं आणि प्रामाणिकपणे तिचा जो उद्देश होता तो तिने केला. रूथने काय केलं तर रूथने आपल्या सासूविषयी, तिच्या देवाविषयी निष्ठा तिने दाखवली आणि देवाने तिच्यावर मोठी कृपा केली. देवाची कृपा मिळवण्यासाठी आपण फार परिपूर्ण असणं आवश्यक नाही आहे की माझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट हवं तरच मला देवकृपा पुरविल, मी खूप शिक्षित पाहिजे, मी चांगली पाहिजे, मी एका कुठल्या तरी चांगल्या स्थानावर पाहिजे तरच मला देवाची कृपा मिळेल, असं आहे का काही? त्या स्त्रिया कशा होत्या? त्यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर त्या कशा होत्या? तुमच्या आमच्या माझ्यासारखे सामान्य मुली त्या होत्या. सामान्य, परंतु त्या असाधारण मुलींद्वारे सामान्य मुलीद्वारे देवाने असामान्य काम केलं. त्या साधारण मुलींद्वारे देवाने असाधारण काम केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग तोच देव आजही आहे. किती जणांचा विश्वास आहे? जे परमेश्वराने मरियेच्या जीवनात कार्य केलं, ज्या परमेश्वराने रूथच्या जीवनात कार्य केलं, एस्थेरच्या जीवनात कार्य केलेले, तो बदललेला आहे का? आजही तो तसाच आहे. हालेलुया. आजही तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वर तेच कार्य करू शकतो. आणि मग देवाची कृपा मिळवण्यासाठी, त्याची ग्रेस, त्याचा अनुग्रह, त्याची अनुकूलता मिळवण्यासाठी आपल्याला फक्त नम्र आणि विश्वासू हृदय हवं असतं. हालेलुया. आपल्या हृदयाने परमेश्वरावर विश्वास ठेवून नम्रपणे त्याच्या आज्ञा पाळून त्या नम्रपणे जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलवलेलं आहे. हालेलुया. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वराने काहीतरी योजना ठेवलेली आहे, काहीतरी उद्देश ठेवलेला आहे. हालेलुया. आपण फक्त सामान्य जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आपलं तारण केलेलं नाही आहे किंवा आपल्याला बोलवलेलं नाही किंवा आपल्याला निवडलेलं नाही आहे. स्वर्गाचा महान उद्देश पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने तुम्हा आणि मला, प्रत्येक स्त्रीला बोलवलेलं आहे. आणि मग आपलं काम फक्त घरापुरतं मर्यादित नसावं, तर आपण सेवेमध्ये, परमेश्वराच्या कार्यामध्ये आपण पुढं यावं, त्याच्यामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि त्याद्वारे परमेश्वराचा अनुग्रह आणि कृपा आपण मिळवावी असं मला वाटतं. प्रेज द लॉर्ड. आजही तोच देव आहे आणि तोचही आजही आपल्यामध्ये कदाचित मरियेसारखा आज्ञाधारकपणा शोधत असेल. तोच देव आज आपल्यामध्ये धैर्य शोधत असेल, ती निष्ठा आपल्या, तुमच्या आणि माझ्यामध्ये तो शोधत असेल. आणि म्हणून आपलं जीवन त्या मरियेसारखं, त्या रूथसारखं आणि त्या एस्थेरसारखं परमेश्वराच्या हाती देऊया आणि परमेश्वराला म्हणूया की प्रभू, आमच्या जीवनासाठी जो उद्देश तू दिलेला आहे तो तू आमच्या जीवनात पूर्ण कर. आणि आम्ही जरी साधारण लोक असलो तरी आपला देव साधारण आहे का? नाही. आपला देव हा महत्कृत्य करणार आहे, असाधारण, ज्याला कुठलीच मर्यादा नाही असला परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला आणि मलाही उपयोगात आणतो. किती जणांचा विश्वास आहे की प्रभूची माझ्या जीवनात काहीतरी योजना आहे आणि प्रभू मलाही उपयोगात आणू शकतो, त्याची ती महान कृपा आणि महान दया तो मलाही देऊ शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त
पुढे असणाऱ्या मध्ये असणाऱ्या लोकांसाठी, एल्डर्स लोकांसाठी किंवा पास्टर लोकांसाठीच परमेश्वराची कृपा आहे का, उद्देश आहे का? नाही, सर्वांसाठी परमेश्वराचा उद्देश आहे. आणि म्हणून आज या महिला दिनाच्या निमित्ताने ही वचनाची सेवा करण्यासाठी, ह्या स्त्रियांच्या जीवनातून नवीन काहीतरी शिकण्यासाठी देवाने ही संधी तुम्हाला आणि मला दिली, म्हणून त्याचे आभार मी मानते. आणि देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. आभार मानूया. आणि यावेळेस सिस्टर केदारी आपल्यासाठी प्रार्थना करतील. धन्यवाद देते बाप्पा. खरोखर बाप्पा तू पवित्र आहेस आणि खरोखर आतापर्यंत आम्हाला तू सांभाळलंस, राखलंस आणि ज्या वचनाद्वारे तू आम्हाला बोललास बाप्पा, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानते बाप्पा. आज बहिणा दिनानिमित्त बाप्पा जे काही वचन आमच्यापर्यंत आलेस त्याबद्दल आला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर आतापर्यंत आम्हाला तू सांभाळस, इथून पुढेही सांभाळशील आमचा विश्वास आहे बाप्पा. ही लहानशी प्रार्थना धन्यता ऐक. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सगळीकडे बहिणी जास्त दिसत आहे. प्रेज लॉर्ड. यावेळेस सिस्टर सुचिता यावेळेस देवाच्या वचनातून आम्हाला चालवणार आहेत. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. And thanks be to the name of the Lord. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ख्रिस्त येशूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. And we welcome you all in the first day of this week. त्याचप्रमाणे सर्व महिलांना ह्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. And wish you all the women happy Women's Day. आता खरं पाहिलं असता आपण महिला दिनाला जास्त प्राधान्य देत नाही आपल्या मंडळीमध्ये, पण ह्या महिला दिनाचं औचित्य साधून पास्टर आणि एल्डर्सनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. ह्या सर्व आमच्या महिला टीमच्या वतीने पास्टर आणि एल्डर्सचे मी मनापासून आभार मानते. And we don't normally celebrate Women's Day, but on the occasion of this, we have been given this opportunity to preach, and so I thank all the pastors and elders for this opportunity. आता ह्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण काही भारतामध्ये असलेल्या महिलांविषयी पण पाहणार आहोत. हा महिला दिन कसा सुरू झाला त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत आणि पवित्र शास्त्रामधील महिलांविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. We are going to learn about the women of the world, why this Women's Day was started, and also the women of the Bible. असे म्हटले जाते की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. And it is said that every successful man has a woman behind him. आणि तसेच यशस्वी स्त्रीच्या मागे किंवा तिच्या यशाच्या मागे पुरुषांचे सहकार्य आणि मार्गदर्शन असते असं म्हणायलाही हरकत नाही. And similarly, we can also say that every successful woman has a man that is supporting her. काय सहमत आहात का? Do you agree? यावेळेस आपण एक वचन वाचणार आहोत. पहिले करिंथ याचा 11वा अध्याय आणि 11 आणि 12वा वचन. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीपासून आहे आणि सर्व काही देवापासून आहे. It says in 1 Corinthians 11 and 12, nevertheless, neither is man independent of woman, nor woman independent of man in the Lord. For as women came from man, even so man also comes through woman, but all things are from God. आमेन. म्हणजेच परस्पर संबंध ह्या ठिकाणी दाखवलेला आहे ह्या वचनाद्वारे. आणि through this word it is shown the relation of the man and woman. आणि म्हणून देवापासून आम्हास लाभलेल्या आणि आमच्या यशामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक बंधू आणि बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. यावेळेस महिला दिनाविषयी थोडक्यात मी माहिती सांगते. I'm going to share a little information about Women's Day. तर 8 मार्च 1908 रोजी 8 March 1908, न्यूयॉर्कमधील कपडा कारखान्यातील सुमारे 15,000 महिलांनी महिलांच्या हक्कासाठी मोर्चा काढला. and there was women in the factory of the clothing. They proclaimed for the rights. पुढे त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या आणि ह्या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटले. And their demands were met and it was made famous all around the world. आणि ह्या दिवसाची आठवण राहावी म्हणून And so that this day is remembered, ह्या सर्व गोष्टींनी प्रभावित झालेल्या and all these women who were encouraged by this, समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन
And Clara Zetkin, यांनी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. and she asked that this 8th March be celebrated as International Women's Day. आणि संयुक्त राष्ट्रांनी 1975 मध्ये 8 मार्चला अधिकृत मान्यता दिली. And in 1975, this was approved. आता ह्या 8 मार्चला म्हणजे हा 8 मार्च हा सण किंवा उत्सव म्हणून साजरा केला जात नाही. Now, this 8th March is not celebrated as a festival, तर ह्या 8 मार्चच्या निमित्ताने ज्या महिलांनी कर्तबगारी केलेली आहे त्यांची आठवण केली जाते, जेणेकरून इतर महिलांना त्यांचं प्रोत्साहन मिळावं. but on this day we bring to remembrance all the mighty deeds that these women have done so that the other women are encouraged. आता भारतामध्ये ज्या विशेष महिला होऊन गेलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. We are going to learn about some women in the world. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला The first lady of the independent nation पंतप्रधान इंदिरा गांधी, and Prime Minister Indira Gandhi. ज्या त्यांच्या कठोर निर्णय क्षमता She had a stern decision-making skill, आणि कणखर नेतृत्वामुळे आयर्न लेडी म्हणून and she was a leader, and she was called as an Iron Lady. ओळखल्या जातात. She was recognized by that name. तर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना प्रियदर्शनी हे नाव दिले. And Rabindranath Tagore gave her the name Priyadarshini. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ सर्वांकडे दयाळूपणे पाहणारी असा होतो. And in Sanskrit, it means she looks to everybody with mercy. तर दुसरी महिला आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निस्वार्थ सेवा, दया आणि करुणेसाठी वाहिले. And second woman who selflessly gave her all to the people. त्यांनी रोग्यांची सेवा केली. She served the deceased person. अशा आपल्या ओळखीच्या परिचित असणाऱ्या मदर टेरेसा, We know her, she is called Mother Teresa. त्यांच्या ह्या कार्याबद्दल समाजाने त्यांना मदर म्हणजे आई ही उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. Because of her work, all the people called her a mother. तर स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका And the first woman teacher, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, Kranti Jyoti Savitribai Phule, ज्यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकलो, because of whom we got this teaching, आपल्या पायावर उभे राहू शकलो, we could stand on our feet, अर्थार्जन करण्यासाठी आम्ही सक्षम झालेलो and आहोत. we are stable now. त्यानंतरच्या महिला आहेत अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ. We know Sindhutai Sapkar, who was a mother for the orphans. अंतराळ संशोधनात योगदान देणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीर ज्यांना अंतराळ परी म्हणून संबोधले जाते त्या कल्पना चावला. We know Kalpana Chawla, who was known as an astronaut. तर भारतीय महिला शिक्षण तज्ज्ञ, समाज सुधारक व ख्रिश्चन मिशनरी, A social reformer and a Christian missionary, विधवा व निराधार स्त्रियांसाठी and the person who was for the widows. मुंबईत शारदा सदन, तर केडगाव येथे अनाथ बालकांचे व महिलांचे संगोपन करण्यासाठी मुक्ती मिशनची स्थापना करणाऱ्या And the woman who helped all the girls around, and in the Mukti mission she was in. संस्कृतमधील गाढ अभ्यासामुळे Because of the great teaching in Sanskrit, पंडिता व सरस्वती या पदव्या प्राप्त करणाऱ्या she got the designation of Pandita or Saraswati. पंडिता रमाबाई. She's called Pandita Ramabai. या अशा अनेक महिलांच्या उत्तम कार्यामुळे Because of the great work of these women, आज आपण सुस्थितीत आहोत असं म्हणायला हरकत नाही. we can say that we are in a good condition. पूर्वीच्या काळच्या स्त्रियांची स्थिती काय होती हे आपल्याला कदाचित माहिती असेल. We may know what the situation of the women before. म्हणून ह्या महिलांची देखील आठवण करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. So it is also important to remember these women. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का Now, do you understand one thing? की ह्या सर्व स्त्रियांचा उल्लेख जो केलेला आहे त्यांच्या नावापुढे एक विशेषण लावलं गेलेलं होतं. And there is this adjective added to their names before. जसं प्रियदर्शनी, मदर, माय, क्रांतिज्योती, पंडिता. Like a mother or a pandita and etc. तर पवित्र शास्त्रामध्ये पण ज्या कर्तबगार स्त्रिया झालेल्या आहेत त्यांना सुद्धा काहीतरी विशेषण दिलं गेलेलं आहे. And the women in the Bible who have done mighty deeds, those are also have been given an adjective. वाचूयात का आपण नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय आणि 10वं वचन. आमीन. सद्गुणी स्त्री. 31. In Proverbs 31 and 10, who can find a virtuous wife, for her worth is far above rubies. आता
त्यानंतर नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 29वा वचन वाचूयात. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. आमेन. आता ह्या ठिकाणी आपण 10व्या वचनात वाचलंय की सद्गुणी स्त्री, पहिलं काय आहे, सद्गुणी स्त्री कोणास लाभते, म्हणजे सद्गुणी स्त्री ह्या स्त्रीला दिलेलं हे विशेषण आहे. Now, virtuous woman, the virtuousness is given as an adjective to her. पण त्याच्यानंतर आपण पाहिलं की बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवलेले आहे, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. In verse 29, it says, Many daughters have done well, but you excel them all. म्हणजे सद्गुण दाखवणाऱ्या भरपूर स्त्रिया आहेत, पण त्याच्याहूनही या पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या स्त्रिया ह्या काहीतरी वरचढ आहेत. There are many daughters who have done well, but the women mentioned in the Bible have done something great. आता त्या वरचढ का बरं झालेल्या आहेत? Now, why have they become great? पुढच्या वचनामध्ये आपण वाचूया 30वं वचन. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ नीतिसूत्रे आहे. 31 30वं वचन. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. आमेन. It says in Proverbs 31 and 30, Charm is deceitful and beauty is passing, but a woman who fears the Lord, she shall be praised. म्हणजेच पवित्र शास्त्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की परमेश्वराचं भय बाळगल्यानेच आम्ही जे आमच्या ठाई सद्गुण आहेत त्या सद्गुणांमुळे आम्ही काय होतो, वरचढ ठरत आहोत. म्हणजे सद्गुण दाखवणाऱ्या सर्व स्त्रियांपेक्षा देखील आम्ही वरचढ ठरत आहोत. It has been said that the woman who fears the Lord, she has all the qualities because of which we become great. आता पवित्र शास्त्रामध्ये जवळजवळ 150 महिलांचा उल्लेख केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. Nearly, there have been mentioned about 150 women in the Bible. त्यात पत्नी, माता, मुली, नोकर, गुलाम, वेश्या अशा आणि अनेक व्यक्तिरेखांचा समावेश केलेला आपल्याला And it पाहायला has been मिळतो. talked about wives, mothers, harlot, etc. आता ह्या स्त्रियांनी परमेश्वरावरील विश्वास आणि कठीण परिस्थितीमध्ये देखील एक विश्वासू त्या राहिलेल्या आहेत. And in the difficult situation also, they stayed faithful to the Lord. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी आपला विश्वास टिकून ठेवलेला आहे. In adverse conditions, they stayed आणि stood fast त्याद्वारे their faith. आणि त्याद्वारेच त्या वरचढ म्हणजे श्रेष्ठ ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. And because of that, they have become great. आता ह्या महिलांविषयी आता आपण जर पवित्र शास्त्रातील महिला जर डोळ्यापुढं आणल्या तर आपल्या एक ठराविक महिला डोळ्यापुढे येतात. If you remember the women in the Bible, we only can remember a few. आणि काही त्यातल्या आपल्या आवडत्या असतात. And some of those are our favorites. आपण त्यांचाच विचार करतो आणि त्यांचंच वाचन करतो. We remember them and we keep reading about them. पण पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत But there are many women in the Bible की त्यांच्याविषयी उल्लेख अतिशय थोडका केलेला आहे, that they have been mentioned only for a brief पण time. त्यांचं कार्य महान आहे But their deeds is great. आणि परमेश्वराने त्यांची सेवा मान्य केलेली आपल्याला पाहायला मिळते. And we see that God has accepted their service. अशा काही स्त्रियांबद्दल आज आपण पाहणार आहोत. Today we are going to learn about such women. तर पहिली महिला आहे The first woman, जी अतिशय लहान मुलगी आहे. she's a little girl. दुसरे राजे 5व्या अध्यायामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. It is mentioned in 2 Kings chapter 5. तर नामान नावाचा एक आरामाचा राजा होता, सेनापती होता. And there was Naaman, a commander of the army of Aramea. तो एक थोर आणि प्रतिष्ठित व्यक्ती होता, He was a great and honorable man कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिलेला होता. because Lord had given victory to Aramea because of असं him. म्हटलं आहे की तो शूर, पराक्रमी आणि वीर होता, It was said that he was a mighty man of valor, पण तो कोडी होता. but he was a leper. आता ह्या आरामाच्या सैन्यांनी जेव्हा इस्रायलावर छापा मारला When the army of the Syria and went against the Israel, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणहून काही गुलाम म्हणून लोकांना धरून आणलेलं होतं. and they brought captive some people from there. आणि त्याच्यामध्ये एक लहान मुलगी कैद करून आणलेली आपल्याला वाचायला मिळतं. And there was also a young girl amongst them. आणि त्या लहान मुलीला नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी ठेवलेलं होतं. And that girl was waited upon Naaman's wife. आता ज्या वेळेस ती धरून आणलेली कैदी जी मुलगी होती, Now this captive young woman, तिने आपल्या धन्याला पाहिले she saw her master. आणि तो संपूर्ण कोडाने भरलेला आहे हे जेव्हा तिच्या लक्षात येतं, When she understood that he was a leper, त्यावेळेस ती काहीतरी पुटपुटते that time she mumbles something. किंवा हलक्या एक साध्या शब्दांमध्ये ती आपलं मत मांडते. Or in a simple language, she expresses her opinion. आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस गुलाम म्हणून धरून आणलं गेलं
Now, at the time where you have been caught a captive as a slave, तर त्यांना बोलण्याचा अधिकार नसतो, they do not have the authority to speak. आपलं मत मांडण्याचा अधिकार They नसतो. do not have the opportunity to express their thoughts. जे धनी किंवा मालक सांगतील त्याप्रमाणे निमूटपणे काम करणं, फक्त एवढंच त्यांचं काम असतं. Their job is only to listen and obey their master. पण ही जी लहान मुलगी होती, But this little girl, इनोसंट होती, she was innocent. आणि हिने 3रं वचन आपण वाचूया. 2 राजे 5 अध्याय आणि 3रं वचन. ती आपल्या धनिनीस म्हणाली, शम्रोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते, त्याने त्याचे कोट बरे केले असते. It says in 2 Kings 5 and verse 3, Then she said to her mistress, If only my master were with the prophet who is in Samaria, for he would heal him of his leprosy. आमेन. आता ह्या पवित्र शास्त्राचा हा जो उतार आहे किंवा हा अध्याय आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. नंतर नामानाने त्या मुलीचं ऐकलं, तो गेला, त्याचं कोड शुद्ध झालं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण हा आता एवढा मोठा आरामी राज्याचा तो सेनापती होता आणि एवढा पराक्रमी शूर वीर असताना सुद्धा एवढ्याशा लहान मुलीचा शब्द त्याने ऐकलेला आपल्याला पाहायला मिळतो. And we know the story about Naaman, that he was healed of his leprosy, but this Naaman, he was commander of the army of the king of Syria. He heard to this little girl कारण त्या बोलण्यामध्ये सामर्थ्य होतं. because that talk had power. आता ज्या वेळेस आपण सुवार्ता सांगतो, आम्ही लहान आहोत, मोठे आहोत, किंवा आम्ही वचनाची खूप घोषणा केलेली आहे, किंवा आम्ही घरामध्ये फक्त दारं लावून एका खोलीमध्ये प्रार्थना करणारे असू, हे काही परमेश्वर पाहत नाही. And God does not see when we spread the gospel. If we are young, old, we cannot preach, we can only pray in our room. पण जेव्हा काही आम्ही सुवार्ता सांगतो, देवबाप तिथं कार्य करतो. But whenever we preach the gospel, God works. आता ह्या लहान मुलीकडनं आम्ही हेच शिकायला पाहिजे की जेव्हा कधी आम्हाला संधी मिळेल त्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. We learn from this little girl that whenever we have the opportunity, we should preach the gospel. आमच्या मुलांनाही आम्ही असं तयार केलं पाहिजे की त्यांना परमेश्वराचं भय याविषयी माहिती व्हायला पाहिजे, परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी त्यांना माहिती व्हायला पाहिजे, आणि त्यांनी जाऊन बाहेर आपली साक्ष टिकवली पाहिजे. We should also prepare our children in such a manner that they have the fear of the Lord and they should have the courage to go and spread the gospel. आता आपण जर बाहेर पाहिलं जगामध्ये तर लोक आपल्या प्रश्नांनी, चिंतांनी त्रासलेले आपल्याला पाहायला मिळतात. We see in the world people are engrossed in their worries and troubles. आमच्या प्रश्नांना उत्तरं कुठून मिळतील, And where will we receive answers to our questions? आमची सुटका किंवा आरोग्य हे आम्हाला कुठून मिळेल ह्याच्या शोधात ते असतात. They are searching their deliverance or their healing. साधा प्रश्न विचारला जातो, It's a simple question that is asked. जागृत देवस्थान कुठलं? Where is the place that we can offer homage to the God? जागृत देव कोणता? Who is the living God? ह्या गोष्टी आम्ही सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे का Do you जागृत देव कोण आहे, जागृत देवस्थान कुठलं आहे? do we know who is the living God? बघा महिलांनो, आपलं जागृत देव जो आहे तो आपला पिता परमेश्वर, आम्हास घडणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा जागृत देव आहे. Our God is our living God, is Jesus Christ who is living. कारण पवित्र शास्त्र सांगतं इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. Because Bible says the protector of Israel neither sleeps nor slumbers. आणि जागृत देवस्थान कोणतं? तर त्याची वस्ती आमच्या अंतःकरणात होते, तसेच आमच्या शिलोह मंडळीत सुद्धा त्याची वस्ती आहे. आमेन. And he dwells inside us and in this Shiloh church. मग आम्ही लोकांना त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांनी जर आम्हाला काही विचारलं तर आम्ही त्यांना जास्त काही सांगू शकलो नाही, तर आम्ही एवढं तरी त्यांना सांगू शकतो की आमच्या मंदिरामध्ये या, मंडळीमध्ये या, आमच्या पास्टरांना, आमच्या एल्डर्सला भेटा, तुमचे प्रश्न सांगा, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील. ह्या तर गोष्टी आम्ही सांगू शकतो. When people asked about their problems, we can at least say that you can come, we can invite them to our church and tell them that our pastors and elders can pray for you. कारण ह्या मुलीने खूप काही सांगितलं नव्हतं. Because it was not told a lot. इस्रायलमध्ये जो संदेष्टा होता त्याच्याविषयी फक्त थोडक्यात सांगितलं, She only told about the prophet who was in Israel. आणि त्या ठिकाणी चमत्कार घडलेला आहे. And there was a miracle that happened. पण त्याद्वारे ह्या लहान मुलीचा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला आपल्याला पाहायला But because मिळतो. of that, this little girl is mentioned in the Bible. म्हणजेच तिच्या कार्याची नोंद झालेली आहे. Means her act has been noted down. त्यानंतर दुसरी स्त्री पाहूयात आपण, The second woman, मिरियाम. निर्गम 2 मध्ये हिचा उल्लेख केलेला आहे. Miriam in Exodus 2. जेव्हा इस्रायल लोकांचा वंश कमी करण्यासाठी मिस्राचा राजा फारो याने नर बालकांची हत्या केली, तेव्हा
आईवडिलांबरोबर ह्या मिर्यामनी त्या बाळाला लपून ठेवण्यासाठी आईवडिलांची मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. निर्गम याचा दुसऱ्या अध्यायामध्ये याचा सर्व वृत्तांत लिहिलेला आहे, तो थोडक्यात मी तुम्हाला सांगते. I will tell you in short the story in Exodus 2. मिस्राच्या राजाने फारो राजाने ज्यावेळेस नरबालकांची हत्या केली तेव्हा आपल्या आईवडिलांबरोबर त्या बाळाला लपवण्यासाठी ह्या मिर्यामने मदत केलेली आहे. And Miriam helped her parents when the Pharaoh king that he ordered that the male children be killed. आता 3 महिन्यानंतर ज्यावेळेस बाळ लपवणे शक्य नव्हते Now when the time was that they could not hide the child after 3 months, तेव्हा त्या आईने पेटाऱ्यात बाळाला घालून नदीत सोडले. the mother put the child in the basket and she let them in the water. आता हीच लहान मुलगी, त्यावेळेस मिर्याम लहान होती, हीच लहान मुलगी त्या पेटाऱ्यावर लक्ष ठेवून होती. Now this little girl Miriam, she was watching over her brother. आता नदीत तो पेटारा सोडल्यानंतर तो कुठल्या दिशेला जाईल ह्याचं काही सांगू शकतो का आपण? Now can we say where that basket will go if we leave it in the river? सर्वत्र ते मिस्री सैन्य पसरलेलं होतं, And all the Egyptian soldiers were around. पण कोणाचाही भय न बाळगता आपल्या भावाचा सांभाळ करण्यासाठी तो पेटारा कुठे जातो यावर ती लक्ष ठेवून होती. But without fearing, she was paying attention to where that basket was going of her brother. आणि जसा तो पेटारा फारोच्या कन्येच्या हाती लागतो And the moment that basket is, the daughter of Pharaoh sees that basket, तशी ती पटकन समयसूचकता बाळगून त्या ठिकाणी जाते. and quickly she goes to her. आणि ह्या बाळाचे संगोपन करण्यासाठी दाईचा प्रस्ताव मांडते. And she tells that she can arrange a maiden for the child. आणि अशा प्रकारे ती त्या बाळाचा फक्त जीवच वाचवत नाही तर त्याच्या स्वतःच्या आईकडून त्याचा सांभाळ व्हावा, संगोपन व्हावं अशी ती तरतूद करते. And she also makes a provision that the child is raised by his own mother. बघा किती लहान होती ती. She was very young. आपण म्हणतो की लहान मुलांना काही कळत नाही, We say that the young children do not understand पण anything. त्या परिस्थितीमध्ये तिने किती समयसूचकता दाखवली, किती तल्लखपणा दाखवलेला आहे आणि किती चलाखीने तिने आपल्या बाळाचा सांभाळ केलाय किंवा त्याला वाचवलेलं आहे. And with such great awareness and smartness, she has protected her brother. आता ह्या मिर्यामचा जर उल्लेख आपण पाहिला तर तिने पुढे मोशेला इस्रायल लोकांना ज्यावेळेस मिस्रामधून बाहेर काढलं गेलं तर त्यावेळेस हिने त्याला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. And we learn that Miriam helped Moses when he was getting the Israelites out of Egypt. म्हणजे तिने आपल्या भावाला शेवटपर्यंत मदत केली, सहकार्य केलं हे आपल्याला पाहायला We मिळतं. learn that till the end she supported and helped her brother. मिखायाचा 6वा अध्याय 4थं वचन आपण वाचूया. विकास 6. 4. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडून घेतले. मी तुझपडे मोशे, अहरोन व मिर्याम यास पाठविले. आमेन. It says in Micah 6:4, For I brought you up from the land of Egypt, I redeemed you from the house of bondage, and I sent before you Moses, Aaron, and Miriam. बघा ह्या ठिकाणी मोशे बरोबर मिर्यामचा देखील नावाचा उल्लेख केलेला गेलेला आपल्याला पाहायला And मिळतो. here Miriam is also mentioned along with Moses. म्हणजे तिचं कार्य सुद्धा परमेश्वराने पाहिलेलं आहे. Means God has seen her work. आता गणना 12व्या अध्यायात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मिर्यामकडून काही चुका झाडल्या होत्या, We see that Miriam had done some mistakes in the book of Numbers, पण त्या चुकांचा तिने पश्चाताप केला but she repented of her sins, आणि क्षमा मागितली आणि पुन्हा एक वार परमेश्वराने तिला सेवेसाठी तयार केलं. and she asked for forgiveness, and again God prepared her for the ministry. निर्गम्याचा 15वा अध्याय 20व्या वचनात आपण पाहूया. निर्गम 20. 15-20. निर्गम्याचा 15वा अध्याय 20वं वचन. मग अहरोनाची बहीण मिर्याम संद्रेष्टी हिने हाती डब घेतला आणि सर्व स्त्रिया डब घेऊन तिच्या मागून नृत्य करीत चालल्या. It says in Exodus 15:20, Then Miriam the prophetess, the sister of Aaron, took the timbrel in her hand, and all the women went out after her with timbrels and with dances. आमेन. आता ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तिने नेतृत्व केलं. Here it says that she led. अजून एक शब्द तिच्यासाठी उच्चारला गेलेला आहे, तो म्हणजे संदेष्टी. And there was one more word that is called a prophetess. म्हणजे परमेश्वराचा संदेश तिला प्राप्त होत होता. Means she was receiving the prophecy of the Lord.
आता जर आपण त्यावेळची परिस्थिती पाहिली तर समोर तांबडा समुद्र होता, मागे फारोचं सैन्य होतं. We see the situation back then. There was Red Sea ahead and the army of Pharaoh behind. आणि त्या परिस्थितीत आपल्याला माहिती आहे की आपण ते वृत्तांत वाचलेला आहे, आपल्याला माहिती आहे की लोक मोशेविरुद्ध कुरकुर करत होते. And we know the story that the people were grumbling against Moses. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या मिर्यामने त्या लोकांचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या महिलांचं सांत्वन केलं, तिने त्यांना काउन्सिलिंग केलेलं आपल्याला म्हणजे या वचनामधून आपल्याला कळतं. We get to learn that Miriam led in such a difficult time. She comforted the women out there. भयावह परिस्थिती होती. It was a dangerous situation. त्यावेळेस आधार देणं, त्यांचं समाधान करणं हे गरजेचं होतं. It was important to support them or to console them. आणि ही खूप मोठी जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली होती. And it was a great responsibility upon her. आणि तिने ती पूर्ण केली हे आपल्याला पाहायला मिळतं. And she fulfilled it. आता ह्या मिर्यामच्या जीवनावरून आम्हाला एकच कळतं We understand one thing from the life of Miriam, की ह्यांच्या कुटुंबामध्ये एक प्रेम होतं. that they had love in their family. आता ज्या वेळेस ही मिर्याम लहान होती, When this Miriam was young, आई वडील घरात काय विचार करत आहेत, कारण त्यांनी ज्यावेळेस बाळाला पाहिलं त्यावेळेस ते काय म्हणाले, हे बाळ सुंदर आहे आणि म्हणून त्यांनी त्याला लपवण्याचा प्रयत्न केला. and their parents saw that the child, Moses' child, is beautiful, and so they decided to hide him. आणि हे सर्व ही मुलगी पाहत होती. And this girl was seeing all of it. आणि न कळतपणे ह्या दैवी कार्याचा ती एक भाग बनली होती. And unknowingly, she became a part of this divine thing. आणि तिने काय केलं, आपले वडील आई जे काय सांगतात त्याप्रमाणे कृती केलेली आपल्याला पाहायला मिळते. We get to see the act she done as per what her mother and father told her. आता ह्या कुटुंबातले तिघही बहीण भाऊ देवाच्या सेवेमध्ये होते. Now, all these siblings were in the fear of the Lord. म्हणजेच हे कुटुंब परमेश्वराच्या भयामधलं होतं. Means this family was living in the fear of the Lord. ह्या बहीण भावंडांमध्ये प्रीती होती, There was love amongst the siblings. एकमेकांबद्दलचा आदर होता, They had respect for one another. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती होती. They had the tendency to support one another. ह्या मिर्यामच्या जीवनावरून आम्ही हेच शिकूयात. Let us learn from the life of Miriam. काय आज आमच्या कुटुंबामध्ये प्रेम आहे का? Do we have love in our families? एकमेकांबद्दलचा आदर आमच्यामध्ये आहे का? Do we have respect for one another? वडिलांनी आईचा आदर केला पाहिजे, आईनी वडिलांचा आदर केला पाहिजे. And a father should respect the mother, and mother should respect the म्हणजेच father. मुलं सुद्धा त्यांचा आदर करणार आहेत. So the children are also going to honor them. त्याचप्रमाणे आई वडिलांना आपले मुलं कुठं जातात, काय करतात हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. Parents should also know where our children are going and what they do. बऱ्याच वेळा आपले मुलं कुठं गेलेत हे आई वडिलांना सांगता येत नाही. A lot of times parents cannot tell where their children are. मुलांना धार्मिक शिक्षणात वाढवणं ही आई वडिलांचं कर्तव्य आहे, ती त्यांची जबाबदारी आहे. It is the duty of the parents to raise their children with the spiritual things. काही वेळेस काय होतं की चर्चमध्ये दर रविवारी आम्ही चर्चमध्ये आणतो, दर रविवारी आम्ही संडे स्कूलला सोडतो, म्हणजे मात्या पित्याची जबाबदारी संपली असं आम्हाला वाटतं. We think when we bring our children to church and Sunday school that our duty is done. पण तसं नाहीये प्रियांनो. But it is not so, beloved. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जसं वागतो, बोलतो, चालतो ते लहान लेकरं निरीक्षण करत असतात. And these little children watch how we behave and talk in our house. आणि म्हणून आपण त्यांच्या पुढे एक कित्ता असतो. So we are an example in front of their eyes. त्यानंतर आपण पाहिलं होतं की निर्गम 12मध्ये मिर्यामकडनं काही चुका घडल्या, पण तिने क्षमा मागितली, म्हणजे त्या आपसात तिने भावंडांमध्ये ती चूक घडलेली होती, ते आपल्याला माहीत आहे. We know that Miriam had committed some mistakes, but she asked for forgiveness. पण त्या ठिकाणी तिघांनी पण एकमेकाला क्षमा मागितली, क्षमा केलेली आपल्याला पाहायला We मिळते. get to learn that among the three, they all asked for forgiveness and they forgave each other. आणि आज जर आम्ही जगामध्ये पाहिलं तर सगळ्यात मोठे भांडणं, सगळ्यात मोठे वाद हे फक्त बहीण भावंडांमध्ये चाललेले And आहेत. in the world, if we see, the greatest arguments are between the siblings. कशावरून हो? Regarding what? अगदी बरोबर, प्रॉपर्टीवरून. Regarding the property. बहीण भावाला क्षमा करत नाही, भाऊ बहिणीला क्षमा करत नाही, And the brother does not forgive the sister and आणि vice versa. आणि बहिणी देखील आपला हक्क सांगून भावापासून दूर होत आहेत. And sisters also tell their rights and they drift away from their brothers. तर ह्या ठिकाणी तिघं बहीण भावंडांनी एकमेकांना साथ दिलेली आहे, एकमेकांना समजून घेतलेलं आहे आणि देवाचं कार्य त्यांनी पुढे नेलेलं आहे. And all these three siblings have understood one another, forgive one another, and they took the work of the God ahead. अशा पद्धतीने In such a manner, ह्या तिन्ही भावांनी परमेश्वराचं कार्य पूर्ण केलेलं आहे. these three siblings have continued the work of the Lord. पुढची महिला आहे हन्ना. The next woman is Hannah.
आता हिच्याविषयी जास्त काही पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे. Not much of about her is written in the Bible. खूप थोडकासा वृत्तांत आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं. It is only written in a brief. लूक याचा 2 अध्याय 36 ते 38 वचनामध्येच हिची सर्व माहिती आहे. लूक याचा 2 अध्याय आणि 36 ते 38 या वचनामध्येच हा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. We see this story in Luke chapter 2:36 onwards. ही देखील एक संदेष्ट्री होती असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. Here it is also said that she was a prophetess. ती खूप प्रसिद्ध नव्हती. She was not very famous. तिने खूप काही सुवार्ता सांगितलेली नव्हती She had not preached a lot of gospel, किंवा जास्त काही प्रकाश झोतात ती आलेली नव्हती. but she had not been renowned. लग्नाच्या फक्त 7 वर्षानंतर तिचा पती मरण पावलेला होता After 7 years of her marriage, her husband died. आणि आता ती 84 वर्षाची विधवा होती. Now she is 84-year-old widow. खूपच लहान वयात ती विधवा झालेली होती And at a very young age, she became a widow. आणि तरुणपणामध्ये सुद्धा ती देवाला समर्पित जीवन ती जगलेली होती. And in her youth also, she lived a very dedicated life. आता ह्या तरुणपणामध्ये ज्या वेळेस ती एकटी पडली, तिच्या पतीची तिला साथ नव्हती, अशा वेळेस In the young age, when she was left alone, when she did not have the support of her husband, तिच्यावर अनेक संकट आलेले असतील, she might have been faced with a lot of tribulations. तिच्यावर काही मोह आले असतील, She might have been attacked with some lust. एकटेपणामुळे व्यसन करण्याची इच्छा निर्माण झाली असेल, Because of loneliness, she might have a thought to get चिंता, addicted. काळजा Worries and troubles. आणि अनेक प्रकारच्या संकटांना तिला सामोरं जावं लागलं असेल. And she might have to face a lot of troubles. पण तिने फक्त परमेश्वराचं भय धरलं आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये ती टिकून राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं. But she feared the Lord and she was in the temple of the Lord. त्या ठिकाणी लिहिलंय की उपास आणि प्रार्थना करून तिने मंदिर सोडलं नाही. It is written that with fasting and prayer she did not leave the temple. आज आमचे जर प्रश्न सुटले नाही Today, if our problems are not resolved, तर आम्ही इतर मंडळ्या शोधत फिरतो. then we start searching for different churches. आमचे प्रश्न सोडण्यासाठी इतर जे धार्मिक बुवा आपण म्हणू त्यांच्याकडे जातो. We can see if to resolve our problems, we go to different spiritual leaders. इतके आम्ही उतावळे होतो. We are so zealous. भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. We try to know our future. पण भविष्य घडवणारा जो आमचा देव परमेश्वर आहे ह्याच्यावर विसंबून राहायला आम्ही शिकलं पाहिजे. But we should learn to depend on the Lord. आता ह्या स्त्रीने देखील Now this woman also, तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये in her adverse condition, मंदिर सोडलं नाही, उपास सोडले नाहीत, देवावरचा विश्वास सोडला नाही, प्रार्थना करण्याचं सोडलं नाही. she did not forsake her fasting, prayer and having faith in the Lord. आणि त्याचं प्रतिफळ काय तिला मिळालं माहिती आहे का? And do you know what reward she received? लूक याचा 2 अध्याय आणि 37व्या वचनामध्ये आपण वाचूया. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना यांच्याद्वारे रात्रंदिवस सेवा करीत असे. It says in Luke 2:37, and this woman was a widow of about 84 years who did not depart from the temple, but served God with fastings and prayers day and night. 38वं वचन वाचा. तिने त्याच समयी जवळ येऊन देवापुढे आभार प्रदर्शन केले व जे यरुशलेमाच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस त्याविषयी सांगितले. In verse 38 it says, and coming in that instant she gave thanks to the Lord and spoke of him to all those who looked for redemption in Jerusalem. आमेन. ह्या ठिकाणी आपण पाहतो की यरुशलेमेच्या मुक्ततेसाठी जे वाट पाहत होते, आता यरुशलेमेची मुक्तता कशाद्वारे होणार होती? And many people were looking for the redemption of Jerusalem. And how was Jerusalem going to be redeemed? तर जुन्या करारामध्ये ह्याचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी केलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे, And in Old Testament it has been mentioned through the birth of Jesus Christ. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच केवळ सुटकेसाठी होणार होता. Because the birth of Jesus Christ was going to happen for the redemption itself. आणि हा उद्धार करता And the Savior, जन्माला आल्याचं भविष्य किंवा प्रगटीकरण तिला झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. and see that she had the prophecy that the Savior is born. सुरुवातीलाच तिचा संदेष्टी म्हणून उल्लेख केलेला होता. And she has been mentioned as a prophetess in the beginning. म्हणजेच परमेश्वरापासूनचा संदेश तिला प्राप्त झालेला She होता. received the prophecy from the Lord. आता फक्त विधवा स्थितीतच नाही तर ज्या वेळेस आम्ही एकटे पडतो, Not only when we are widow, but when we are alone, कुटुंब वत्सल असून सुद्धा अशा काही समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं की त्यावेळेस आपल्याला एकटेपणाचा अनुभव येतो. even when with a family, there are some situations where we might feel lonely. तर त्यावेळेस काही
काही लोक व्यसनांकडे जातात, बहिणी पण आणि भाऊ पण. And there's some people who go to some addiction and temptations, नको त्या चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो. and they walk through the wrong path, देवापासून दूर जाण्याचा अनुभव येतो. and they experience drifting away from the Lord. एक प्रकारची निराशा त्यांच्यामध्ये येते. And there's a kind of sorrow in them. आणि अशा परिस्थितीमध्ये मंदिराकडे येण्याच्या ऐवजी मंदिरापासून दूर पळण्याचा अनुभव येतो. And such situation, instead of coming in the temple, we run away from it. तर ह्या सर्व गोष्टी प्रियांनो आपल्याला देवापासून दूर नेणाऱ्या आहेत. All these things take us away from the Lord. तर ह्या हन्नेच्या जीवनामधून आम्ही एकच शिकतो, कितीही संकट आले, कितीही समस्या आल्या तरी परमेश्वराचं मंदिर आणि परमेश्वराचं सानिध्य आम्ही सोडू नये. Through the life of Anna, we understand whatever trials and tribulations, we should not leave the temple of God. यानंतरची महिला आपण पाहणार आहोत, The तबिथा. next woman, Tabitha. तबिथा म्हणजे दुर्कस. Tabitha means Dorcas. प्रेषितांचे कृत्य याचा 9व्या अध्याय आणि 36 ते 42 वचनांमध्ये याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. She's been mentioned in Acts 9:36 onwards. आता ह्या ठिकाणी थोडक्यामध्ये तिचा उल्लेख दिलेला आहे. खूप मोठी काही तिची माहिती नाही आहे ह्या ठिकाणी. She has been mentioned briefly. आता ती एकटी होती, She was alone. विवाहित होती की अविवाहित होती, If she was married or not married, तिच्या पतीचा मुलांचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेल्याची माहिती नाही आहे. there is no information about her husband or children. पण जे पवित्र शास्त्राच्या निगडीत जे संदर्भ पुस्तकं असतात But regarding the references that are in the scripture, त्याच्यावरून असं कळतं की ती विधवा होती. from that we know that she was a widow, पण तसा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला नाही. but such has not been mentioned in the Bible. आता एक दिवस ती आजारपणामुळे मरण पावली One day, because of a disease, she died. आणि त्या शिष्यांनी पाहिलं की पेत्र त्या ठिकाणी आहे आणि तबिथा मरण पावलेली आहे. And the disciples saw that Peter is there and Tabitha has died. त्यावेळेस पेत्राला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. So Peter was called. पेत्राने तिच्यासाठी प्रार्थना केली Peter prayed for her आणि ती जिवंत झाली. and she was raised back. आणि प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय आणि 42वा वचन आपण पाहूया. मग सर्व यापोमध्ये हे प्रसिद्ध झाले आणि बहुतांनी प्रभूवर विश्वास ठेवला. It says in Acts 9:42, and it became known throughout all Joppa, and many believed on the Lord. आता ह्या ठिकाणी हिला म्हणजे पेत्राने प्रार्थना केली आणि ही जिवंत झालेली आहे. Now Peter prayed and she rose back to life. आणि ही वार्ता सर्वत्र पसरली. And this news was spread throughout everywhere. बघा, तिच्या जीवनाद्वारे नाही तर तिच्या मरणाद्वारे ही सुवार्ता गाजवली गेली. Not through her life, but through her death, this gospel was preached. आणि बहुतांनी येशूवर विश्वास ठेवला असं त्या ठिकाणी म्हटलंय. It's mentioned that many believed on the Lord. आता ह्याचा आपण पूर्वार्ध पाहूया. Now let's see the background. म्हणजे ह्या तबिथाद्वारे प्रभू तिच्या मृत्यूद्वारे तिला परत प्रार्थनेद्वारे ती जिवंत झाली, त्याद्वारे जी सुवार्ताच प्रसार झाला. तर ह्याचं नेमकं कारण काय, म्हणजे असा कोणता सद्गुण तिच्या ठायी होता की ज्याच्यामुळे ही घटना तिच्या जीवनामध्ये घडली. We are going to learn what quality she had that after her death that the gospel was preached throughout all Joppa. प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय 36वा वचन आपण पाहूया. आणखी यापोमध्ये तबिथा म्हणजे दुर्कस या नावाची कोणी एक शिष्यन होती. ती सत्कर्मे करण्यात व दानधर्म देण्यात तत्पर असे. It says in Acts 9:36, at Joppa there was a certain disciple named Tabitha, which is translated Dorcas. This woman was full of good works and charitable deeds which she did. आमेन. ह्या ठिकाणी स्पष्टरित्या म्हटलेलं आहे की ती सत्कर्मे करण्यात व दानधर्म करण्यात तत्पर असे. It's clearly written that she was full of good works and charitable deeds. म्हणजे आम्ही सत्कर्म करण्यामध्ये पण कमी पडू नये आणि दानधर्म करण्यामध्ये पण कधी कमी पडू नये. That we should not fall short in doing good works and charity. कारण हिच्या ह्याच गोष्टी परमेश्वराने त्याचं स्मरण केलं आणि त्या तिच्या जीवनामध्ये घडलेल्या चमत्काराद्वारे अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय बहुतांनी प्रभूवर विश्वास ठेवला. And God remembered these qualities of her, and through her death, many people believed on the Lord. म्हणजे देवाच्या राज्यासाठी आम्ही जे पण छोटं काम करतो Whatever little work we do for the kingdom of the Lord, त्याची नोंद घेतली जाते. and it is noted down. आपल्याला विधवेच्या 2 टोल्या पण माहित आहेत. We know the 2 coins of the widow. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या विधवेच्या 2 टोल्यांचा देखील
नोंद घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. And God has noted down about the 2 coins of the widow. आणि ह्या ठिकाणी हिने केलेल्या दानधर्मांची देखील नोंद घेतलेली आहे. And God has also remembered the charity and the good deeds that she has done here. आता आम्ही दानधर्म कसं करतो? Now, how do we do charity? आम्हाला भाग पडतं म्हणून करतो, Do we do it just because we have to, लोकांना दाखवण्यासाठी आम्ही दानधर्म करतो, or to show it off to the people, की द्यावंच लागतं, or because we have to, नाही तर पालकांच्या लक्षात येईल, or else the pastor will notice नाही दिलं तर if we do not give? म्हणून देतो. Do we do it for या that reason? सर्व गोष्टींचा विचार करणं आम्ही गरजेचं आहे. We need to think about all these things. आता पास्टर आपल्याला दानधर्माविषयी जास्त सांगत नाहीत, दान देण्याविषयी. Now, pastor does not tell much about giving and offerings, पण ह्या ठिकाणी एक मी तुम्हाला साक्ष सांगू इच्छिते. but here I need to tell you a testimony. गेल्या वर्षी 2025च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये In January 2025, त्या ठिकाणी पास्टरांनी सर्वांना आव्हान केलं. and pastor told everybody, पास्टर म्हणाले की ह्या वर्षी तुम्ही जे काही दान देता त्याच्यामध्ये वाढ करा and pastor told whatever offering you give, add some, increase it. आणि माझ्या मुलाने ते वचन स्वीकारलं आणि ते त्याला रेमासारखं वाटलं. And my son accepted it, and it felt like a rhema word to him. रेमा म्हणजे काय माहिती आहे का? Do you know what rhema is? एखादं वचन किंवा एखादी गोष्ट आपण ऐकतो ती एकदम आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडते The word that we listen and it stirs up your heart, आणि ती आपल्या अंतःकरणात जिवंत अशी होते. and it becomes alive in our heart. आणि असं हे रेमा म्हणून त्याने ते स्वीकारलं And he accepted that as a rhema, आणि खरोखर त्या वर्षी त्यांनी दान दुप्पट केलं. and truly he doubled the offering he gave. आणि एक 4 ते 5 महिन्यामध्ये त्याचा प्रत्यय आम्ही घेतलेला आहे. And in 4 to 5 months, we experienced the reward. अचानकपणे त्याला त्याच्या पगारामध्ये इन्क्रीमेंट मिळाली, डबलपेक्षा जास्त. And immediately he received increment in his salary more than the double. आणि त्याचप्रमाणे त्याच्या पदाला देखील प्रमोशन मिळालं, मग त्याची पदोन्नती झाली. And he was also given a raise, and he was designated at a high position. म्हणजे हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अनुभवाने सांगते की खरोखर दान धर्म ज्या वेळेस आपण मनापासून करतो तर त्यावेळेस परमेश्वर त्याची नोंद घेतो. And I've experienced it. With experience I say, when we do it, we follow it, God rewards it. आता त्याच्या पुढची स्त्रिया ज्या आहेत, Now the other women, लोईस आणि युनिके, Lois and Eunice, दुसरे तिमित्थ 1 आणि 5व्या वचनामध्ये, 5वं वचन आपण वाचूया. दुसरे तिमित्थ 1:5. तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लोईस हीचमध्ये होता, तुझी आई युनिके हीचमध्ये होता आणि तोच तूचमध्ये आहे असा मला भरोसा आहे. it says in 2 Timothy 1 and 5, when I call to remembrance the genuine faith that is in you, which dwelt first in your grandmother Lois and your mother Eunice, and I am persuaded is in you also. आमेन. आता ह्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर ही आजी आणि आई ह्यांचा खूप काही उल्लेख केलेला नाहीये. Now we see in the scripture that his mother and grandmother is not mentioned a lot. तर पौलाने तिमित्तेला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचा एका ओळीमध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. And they have been mentioned in just one line when Paul has written a letter to Timothy. पण त्यांनी जे काम केलं But the work that they did, ते तिमित्त्याच्या जीवनामधून दिसत आहे. it is seen through the life of Timothy. पौलाने ज्यावेळेस तिमित्त्याचा विश्वास पाहिला, When Paul saw the faith of Timothy, त्यावेळेस त्यांनी ओळखलं की ह्याला घरामधूनच पवित्र शास्त्राची जाण आहे किंवा त्याला शिकवण आहे. he understood that he has the knowledge of the scripture through his family. आता ह्या आईने आणि आजींनी काय केलेलं आहे? Now what has this mother and grandmother done? तर बालपणापासूनच त्याला प्रभूच्या शिक्षणात त्याची वाढ केलेली आहे. Since childhood they have raised him in the word of the Lord. म्हणून आम्ही प्रत्येकाने काय केलं पाहिजे तर आपल्या घरामध्येच त्यांना प्रभूच्या शिक्षणामध्ये त्यांची वाढ करणं गरजेचं आहे. So that we should also raise the children in our house in the word of the Lord. बऱ्याचदा आम्ही इतरांवर अवलंबून राहतो. A lot of times we are dependent on others. जसं मी मगाशी सांगितलं As I told earlier, की संडे स्कूलवर आपण डिपेंड राहतो. we are dependent on the Sunday school. संडे स्कूलमध्ये मुलं 1 ते 1.5 तास फक्त असतात. And in Sunday school, the children are only for 1 or 1.5 hour. आठवडाभर शाळेमध्ये जाऊन ते कंटाळलेले असतात. They are bored by going to the school the entire week. संडेचा एकच दिवस त्यांच्यासाठी असतो They have only one day Sunday for them. आणि त्याही दिवशी आपण त्यांना संडे स्कूलमध्ये बसवतो.
And on that day, we make them sit in the Sunday school. आम्हीही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, We also try to teach them. त्यांच्याकडून पाठांतर करून घेण्याचा प्रयत्न करतो. We make them learn पण things. फक्त 1.5 तासामध्ये ह्या सर्व गोष्टी शक्य नाहीत. But only in 1.5 hours, this is not possible. म्हणून आज जर आपण निश्चय केला की लोईस आणि युनिके यांच्याप्रमाणे जर आम्ही त्यांना घरामध्येच पवित्र शास्त्राचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर ते एक ना एक दिवस तिमत्यासारखी सेवा करणार आहेत. So if we decide to educate our children in the house like Lois and Eunice, they'll become one day like Timothy. आता प्रेषितांच्या कृत्याच्या 16व्या अध्यायामध्ये 1 आणि 2 वचनामध्ये काय लिहिले पाहूया. मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला आणि पहा, तेथे तिमोथेय नावाचा कोणी एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणी एका स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप यहुदी हेल्लेनी होता. त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजित होते. It says in Acts 16:1 and 2, Then he came to Derbe and Lystra, and behold, a certain disciple was there named Timothy, the son of a certain Jewish woman who believed, but his father was Greek. He was well spoken of by the brethren who were at Lystra and Iconium. आता ह्या वचनावरून आपल्याला बोध होतो की वडील जे होते ते हेल्लेनी होते, म्हणजे प्रभूला न ओळखणारे होते. And we know that his father was Greek, that is he did not know the Lord. आणि ही युनिके जी माता होती ती मात्र प्रभूला ओळखणारी होती. But Eunice was the one who believed in the Lord. आणि तिने तिची जबाबदारी ह्या ठिकाणी पूर्ण केलेली आपल्याला पाहायला We मिळते. see that she has fulfilled her responsibility. घरामधून जरी विरोध असेल काही असेल तरी पण मुलांना प्रभूच्या शिक्षणामध्ये वाढवणं हे प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. Even if there is opposition in the home, it is the duty of every mother to raise her children in the Lord. बऱ्याच ठिकाणी काय सांगितलं जातं माहिती का मुलांना? Many things what has been told to children, आम्ही जे बोलतो, जे सांगतो ते तुम्ही करा, आम्ही जे करत नाही ते तुम्ही पाहू नका. and whatever we tell you, you do it. Whatever we do not do, समजलं का तुम्हाला? म्हणजे ज्या गोष्टी आम्ही बोलतो, म्हणजे बोलतो, शिकवतो, हे फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं. पण आमच्या कृतीमध्ये जर ते नसेल तर आमचे लेकरं ते शिकत नाहीत. many a times we only tell children to do things, but if we do not act accordingly, they see that as well. कारण प्रत्येक मूल हे अनुकरण प्रिय असतं. Because every child observes what we do. आपले आई वडील काय करतात तेच त्यांच्या कृतीमध्ये उतरत असतं. Whatever their parents do, they do the same things. आणि म्हणूनच मुलांसमोर आमची कृती सुद्धा परमेश्वराला भिवून असणं गरजेचं So आहे. our acts should also be like we fear the Lord in front of our children. तरच ते त्या गोष्टींचं अनुकरण करणार आहे. Only then they are also going to follow the same. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी 5 स्त्रियांविषयीची माहिती घेतली. Here we learned about 5 women. त्यांनी त्यांच्या ठायी असणाऱ्या सद्गुणांचा वापर करून They used the good qualities in them परमेश्वराचे भय बाळगून by fearing the Lord. वरचढ ठरलेले आहेत. They have become great. आपणही त्यांचं अनुकरण करूया. Let us also act accordingly. ह्या किंवा ह्यासारख्या अजूनही कित्येक महिला आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. त्यांनी त्यांचा विश्वास राखलेला आहे, धाव संपवलेली आहे. There are many women in the Bible who have kept their faith and they have finished the race. अशांचं अनुकरण आपण करूया. Let us follow them. आता शेवटी एक वचन आपण वाचूया. In the end, we'll read a word. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय 28वे वचन. मला असं वाटतं मगाशी वाचलंय आपण हे. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर वचनाने होत नाही. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 28वे वचन. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेल्लेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. In Galatians 3:28 it says, There is neither Jew nor Greek, there is neither slave or free, there is neither male nor female, for you are all one in Christ Jesus. स्त्री आणि पुरुष भेद नाही, तर आम्ही सर्वजण ख्रिस्त येशूमध्ये एक आहोत. There is neither male nor female, for we are all one in Christ Jesus. प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर जो आला
तो फक्त स्त्रियांसाठी पुरुषांसाठी असा आलेला नाही, And Jesus Christ did not come on this earth only for a male or female, तर संपूर्ण मानवजातीचे पाप हरण करण्यासाठी तो देवाचा कोकरा म्हणून ह्या भूतलावर आला. He came to bear the sins of all mankind as the Lamb of God. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर मरणाद्वारे And through the death of Christ on the cross पुन्हा उठण्याद्वारे and through resurrection आणि स्वर्गारोहण त्याचं झालेलं आहे त्याद्वारे and through the ascension, आम्ही सर्व एक आहोत. we all are one. आता पुरुष आणि स्त्री असा आमच्यामध्ये भेद नाही, Now there is no difference either male or female, कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मेघारूढ होऊन पुन्हा येणार आहे because when Jesus Christ is going to come on the clouds again, त्यावेळेस असं म्हटले की ते तोंड पाहून न्याय करणार नाहीये, and that time it said he will not look at the face and judge. तर प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ मिळणार आहे. Everybody is going to be rewarded as per their acts. जसं मगाशी सिस्टरांनी सांगितलं की ह्या वर्षाची महिला दिनाची थीम आहे And this is the theme of the Women's Day this year, गिव्ह टू गेन. give to gain. स्त्रिया पुरुषांकडून किंवा समाजाकडून हक्क मागत आहेत समानतेचा. And women are asking for the rights from men or the society समानतेची वागणूक मिळावी. so that they receive the equality, जो लढा मागे त्या लढल्या, and they fought for it, अजूनही त्यांना समानता मिळाली नाही असं वाटतं आहे, and they still think they have not received that equality. आणि म्हणून त्या अजूनही त्या थीमच्या द्वारे समानतेचा हक्क मागत आहेत. And through that theme, they are still fighting to receive the right. पण परमेश्वराने हा समानतेचा हक्क आम्हाला देऊन ठेवलेला आहे. But God has already given this equality. प्रभूच्या दृष्टीने आम्ही सर्व समान आहोत. Through the eyes of God, we are all one. म्हणून आज ज्या आपण ह्या स्त्रियांमधून स्त्रियांच्या जीवनामधून आपण जे काही शिकलेलो आहोत, Whatever we learn through the lives of all these women, हे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांसाठी आहे. it is for man and a woman. जसं परमेश्वरावर विश्वास ठेवून सर्व प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये त्या टिकून राहिल्या, त्याचप्रमाणे आम्हाला देखील आमचा विश्वास टिकून ठेवायचा आहे. The way they stood fast in the faith in the adverse conditions also, we also have to do the same. प्रियांनो, आपलं जीवन साधं सोपं नाहीये. Beloved, our life is not easy. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत, समस्या आहेत, And in every one of our lives, we have trials and tribulations. पण त्या आत्ताच आहेत का? But is it only for now? पूर्वीच्या काळातही आपण पाहिलं तर त्या समस्या होत्या, And these troubles were also there in the previous years. तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावर मात केलेली आपल्याला पाहायला मिळते. Still, we learn that they have overcome it. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या विश्वासात टिकून राहणं हे गरजेचं आहे. It is important to stand fast in the faith of the Lord. या महिला दिनाच्या दिवशी On this day of Women's Day, ज्या ज्या महिलांची आम्ही उजळणी केली, all the women that we revised of, त्यांच्या जीवनामधले जे त्यांच्या कॅरेक्टरमधले जे विशेष गुण होते, the special qualities in their nature, सद्गुण होते, the good qualities, त्यांचा आम्ही अभ्यास केलेला आहे, मनन केलेलं आहे. we have learned it and we have meditated on it. परमेश्वर करो आणि ते आत्मसात करण्यास आम्हास कृपा And करो. may He give the grace to follow it. आमेन.